तर बाप्पाच्या उत्सवासाठी जाणाऱ्या या चाकरमान्यांच्या मार्गामध्येच अशा पद्धतीने अनेक विघ्न जी आहेत, अडथळे येताना दिसत आहेत. चला बाप्पांकडे प्रार्थना करूयात की हा उत्सव जो आहे या वातावरणात तो सुख करू दे. पुढे पाहूयात. देशात गेल्या 24 तासात 57,117 नवे रुग्ण सापडले. देशात गेल्या 24 तासातला आकडा जर आपण लक्षात घेतला तर 764 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासामध्ये 36,569 जण कोरोनामुक्त झालेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा हा 16,95,988 वरती जाऊन पोहोचला आहे. देशातील कोरोनामुक्त असणाऱ्यांचा आकडा जो आहे तो 10,94,374 वर आहे. तर देशातील कोरोनामुक्त जे झालेले त्यामध्ये आकडा जर आहे तो 10,94,374 इतका आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहे. प्रशांत, प्रत्येक दिवशी एक नवीन आकडा समोर येताना दिसतोय. बरोबर. गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने बघितलं जातंय की सर्वाधिक आकडेवारी पुढे येत आहे रुग्णसंख्येची, आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं गेल्या 5 दिवसामध्ये साधारणतः 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळले. साधारणतः 2.5 लाखापेक्षा जास्त रुग्ण जवळपास पोहोचलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे दररोज 57,000-58,000 रुग्ण वाढत आहे. याच्यामुळे कुठेतरी कोरोनाचा जो प्रकोप आहे तो खूप मोठ्या संख्येने वाढत आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे 5 राज्य आहेत, जसं महाराष्ट्रच्या शिवाय आंध्र प्रदेश, त्याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहे. काय होतंय की ज्या पद्धतीनं चाचणी होते त्या चाचणीच्या आधारावरती कळत आहे की रुग्णसंख्या वाढत आहे. पण या संदर्भात आता केंद्र सरकार आगामी आठवड्यामध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक आयोजित करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे आणि ही रुग्णसंख्या कशी आटोक्यात आणता येईल यासाठी युद्धस्तराचे प्रयत्न करणार आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रशांत. तर रुग्णसंख्या जी आहे ती प्रत्येक दिवशी वाढताना दिसते, पण त्याचबरोबर समाधानाची बाब जी आहे ती कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे. पुढे पाहूया. तर कोरोनानं मृत झालेल्या महिलेचा मृतदेह 3 दिवस दवाखान्यामध्येच पडून होता. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमध्ये हा प्रकार घडला आहे. रिपोर्ट न मिळाल्याचं कारण पुढे करत हा मृतदेह पडून असल्यानं त्यावर अंत्यसंस्कारही करता येईना. आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे मृतदेह पडून होता. अखेर शिक्रापूरच्या माजी सरपंचानं पुढाकार घेतला आणि पोलिसांच्या मदतीनं मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर हे मोठं गाव आहे. मला 6 वाजता फोन आला की अशी घटना आपल्या गावात घडलेली आणि 3 दिवसापासून हे रिपोर्ट चेकिंगला पाठवलं आहे. असं घडलं आणि ती व्यक्ती मयत झाली आणि त्यांचा अंत्यविधी करायचा, पण ते करण्यासाठी इथं कुणीच नाही उपलब्ध. तर 6चा टायमिंग होता. सगळे कर्मचारी घरी गेले होते, पण कर्मचाऱ्यांना मी फोन केला. ते बिचारे कर्मचारी सगळे ते आले आणि या ठिकाणी मला मदत करू लागले. मग आम्ही सगळ्या वस्तू गोळा केल्या. ते अंत्यविधीच्या सगळ्या वस्तू गोळा केल्या आणि आम्ही स्वतः सगळ्यांनी मिळून हा विधी आम्ही आता करतोय. 30 तारखेला आणलं तुम्ही. 30 जुलैला त्याच दिवशी गेले, लगेच अर्ध्या तासात गेले. 4 वाजता गेले. हा, बरं. 4 वाजता गेले. त्या दिवशीपासून त्यांनी 3 दिवस झाला, 3रा दिवस. हॉस्पिटलमध्ये काय ठेवलं एवढे दिवस? त्यांनी रिपोर्ट येईल म्हणून आम्हाला तिथंच ठेवून गेले. रिपोर्ट आला नाही? रिपोर्ट आणायला कोण आलं होतं? रिपोर्ट ते डॉक्टर देतो म्हणले. कोणचे डॉक्टर? ते सूर्य हॉस्पिटलवाले. सूर्य हॉस्पिटलवाल्यांनी रिपोर्ट कोणाकडे दिला होता तयार करायला? ते काय माहित नाही. ते पुण्याला म्हटले आम्हाला. बरं. आम्हाला माहित नाही. बरं. म्हणजे 3 दिवसानंतर रिपोर्ट आला तो? हा, ते रिपोर्ट आला. आज दुपारी आला. 2 ला.